आपल्याकडे एक राजकीय पक्ष आणि त्या राजकीय पक्षाचा नेता असा आहे जो कायम भारतातल्या उद्योगपतींवर शरसंधान करत असतो, त्यांच्यावर टीका करत असतो आणि दुसऱ्या देशाची भलामण करत असतो. तसा प्रकार अमेरिकेमध्ये नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा जेव्हा विदेश दौऱ्यावर जातात त्या दौऱ्यामध्ये त्यांच्या देशातील बड्या कंपन्यांचे CEO असतात. कतारमध्ये जो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये कतारचे अमीर यांच्याबरोबर जो शाहीखाना झाला त्या शाहीखान्यामध्ये ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेतल्या तमाम बड्या कंपन्यांचे CEO होते. कतारच्या याच दौऱ्यामध्ये बोईंगने आजवरच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं डील केलं. 210 विमानं कतारला विकण्याचा सौदा झाला आणि हा सौदा $96 अब्ज आहे. याच्याबद्दल मी आधीसुद्धा बोललेलो आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या कंपन्यांना कशा प्रकारची मदत करतात याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. बरं, अशा प्रकारची मदत केल्यानंतर त्यांच्या देशातले जे विरोधी पक्ष आहेत ते ट्रम्प यांच्या नावाने कधी ठणाणा करत नाहीत, ना ते बोईंग कंपनीला लक्ष करतात.